मराठी तडकामध्ये आज बनवूया सोलापूर स्टाईल शेंगदाणा चटणी. बनवायला खूप सोपी आणि अतिशय चविष्ट लागते. त्यासाठी असे मोठे शेंगदाणे घ्यायचे, हे जे बारीक शेंगदाणे असतात ते घ्यायचे नाहीयेत. ह्या शेंगदाण्याने चव खूप छान येते आणि चटणी जी आहे ती छान अशी ओलसर बनते, बिलकुल कोरडी बनत नाही. आता शेंगदाणे जे आहेत ते कमी गॅसवरच व्यवस्थित असे भाजून घ्यायचे. गॅस मोठा ठेवू नका, कमी गॅसवर थोडा वेळ लागेल. पण हे बघा, अशा प्रकारे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजून झाल्यावर थंड करून सालं काढून घेतले. दुसरीकडे कढाईमध्ये तेल गरम करून 1च चमचा तेल टाकले, जास्त नाही. त्यामध्ये जिरे आणि लसूण परतून घ्यायचा आणि नंतर जे सालं काढलेली शेंगदाणे आहे ते यामध्ये टाकायचे आहेत. लसूण छान तेलावर परतल्यामुळे चटणी जी आहे ती बरेच दिवस टिकते आणि शेंगदाणे पण परतून घेतले की चटणी मस्त अशी खमंग बनते. आता हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यात काढायचं. त्यामध्ये लाल तिखट, चवीपुरतं मीठ, थोडीशी साखर टाकायची आणि मिक्सरला छान असं पल्स मोडवर जाडसर कुटून घ्यायचं आहे. बघा, ही चटणी किती छान तयार झालेली आहे. पुरी, भाकरी, चपाती, भात, वरण कशासोबतही खाऊ शकता. अप्रतिम लागते. नक्की ट्राय